असे जे कष्टकरी लोक आहेत त्यांच्या पोराने शिकलंच नाही पाहिजे असं सरकारच्या मनात आहे. कारण यांचा चंगळवाद पोचण्यासाठी यांना गुलामांची गरज आहे. आणि ती गुलाम ही गरीबाची पोरं अशिक्षित राहिली तरच मिळतील. तर ते जाती बोलतोय म्हणजे आपलं स्वागत आहे. आपण मराठी 9 वर्ष स्वागत यात्रेमध्ये आणि आपल्या बरोबर आहेत राजू शेट्टी सर. ते एक शेतकरी नेते आहेत, त्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे, त्यांच्याबद्दल जास्त सांगण्याची आवश्यकता नाही. सर, या यात्रेमध्ये आपण आज सहभागी झालात, या यात्रेचा उद्देश नेमका काय होता? मराठी अभ्यास केंद्राच्या वतीनं आज 9 वर्ष स्वागत यात्रा जी काढलेली आहे ती खरं तर स्वागत यात्रा मराठी माणसाच्या अस्मितेची यात्रा आहे. त्यांना नवीन वर्षाची सुरुवात होते आहे. आणि मराठी भाषेत ही कुठल्या एका मराठी भाषा ही एका कुठल्या धर्माची नाही, कुठल्या जातीची नाही आहे. महाराष्ट्रामध्ये राहून जो मराठी बोलतो, जो महाराष्ट्रात जगला वाढला मोठा झाला आणि ज्यानं महाराष्ट्र धर्म वाढवला तो मराठी भाषा इतकी सोपी सुटसुटीत भाषा असताना आज मराठी भाषिक माणूस हा टिंगल टवाळीचा विषय झालेला आहे, उपस्थितीचा हेटाळणीचा विषय झालेला आहे. आणि ज्या मुंबईला वाढवलं घडवलं मराठी माणसानं, मराठी माणसाच्या कष्टानं अण्णाभाऊ साठे सांगत की ही शेषनागाच्या फण्यावर नाही तर कष्टकऱ्यांच्या मनगटावर उभी आहे. आणि या मुंबईला घडवण्यामध्ये मराठी माणसाचं खांब इथं झालेलं आहे, कष्ट केलेले आहे. आणि त्याच मुंबईमध्ये आज मराठी माणूस परागंदा होतो आहे, उपेक्षित होतो आहे. हे माझ्यासारख्या मुंबई बाहेर असणाऱ्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या माणसाला सहन होत नाही. म्हणून मराठी माणसाची अस्मिता टिकली पाहिजे. मुंबई ही मराठी माणसाची आहे, कारण त्यासाठी 105 हुतात्म्याने आपला बलिदान दिलेलं आहे. तेव्हा या मराठी माणसासाठी लढणं, रस्त्यावर उतरणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून आज या शोभायात्रेमध्ये मी उतरलेलो. याच्यामध्ये आणखी एक महत्वाचा विषय घेण्यात आलेला आहे, मराठी शाळा वाचल्या पाहिजे. मी स्वतः बीड जिल्ह्यामधून येतो आणि या गोष्टीवर 3 वर्षापासून पाठीमागे काम करतो. खूप 100% बरोबर आहे. मला काही लूप सापडले त्या सिस्टममुळे. आपल्या काय झालंय की मराठी शाळांमध्ये जिथे 4-5 वर्ग आहेत, 4थी 5वी पर्यंत शाळा, तिथे 1 शिक्षक किंवा 2 शिक्षक काम करतात. आणि त्यांना दररोज कुठली ना कुठली एक लिंक येते. जसं की 4 दिवसापूर्वी लिंक आली होती की वडिलांबरोबर त्यांच्या लेकरांचे नावं जोडायचे. त्याच्यानंतर 2 दिवसांनी वेगळीच लिंक आली की त्या लिंक मध्ये चुना जोडायच्या होत्या, म्हणजे ज्या स्त्रिया आल्या तर लग्न करून त्या जोडायच्या होत्या. म्हणजे असे वेगवेगळे कामं देतात. एक शिक्षकी शाळेमध्ये त्यांचं शिकवण्याकडे लक्ष राहत नाही, त्यामुळे पालकांचा कल पण दुसरीकडे वाढायला लागला. याच्यावर जिथं एक शिक्षकी शाळा आहे तेव्हा शिक्षकांची संख्या कमी आहे. तिथं विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या ऐवजी शिक्षकांना जर का शिक्षणबाह्य कामं सांगितली तर मग ते शिकवणार कसं आणि मग विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती होणार कसं, हे खरं तर त्याचं सरकारचं काम आहे बघायला पाहिजे. आणि सरकारने दुसरी माणसं नेमावीत ना त्यासाठी. बेरोजगारी एवढी प्रचंड वाढलेली आहे. पाठीमागे या सरकारने एक योजना काढली होती, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, आणि त्याच्यामध्ये प्रत्येक गावातल्या एक मुलगा त्या शाळेवर त्यांनी 10,000 रुपये त्याला स्टायपेंड देऊन त्याला प्रशिक्षण दिलं होतं, म्हणजे काहीतरी तिथं काम शिकायचं. आता ते पण बेरोजगार झाले. आणि एक विशेष गोष्ट ग्रामीण भागाचा आपण विचार केला तर शेतकऱ्याचे मुलं ते 10,000 रुपये महिन्याने काम करायला तयार होते. तर कुठल्याही घरात आपण पाहिलं तर 2 मुलं असतात, लहान मुलं. त्यांना जर वर्षभर शिकवायचं म्हटलं तर 1 लाखापेक्षा जास्त खर्च येतो. म्हणजे जेवढं ते पगार मागतात वर्षाचा त्याच्यापेक्षा जास्त खर्च त्यांच्या मुलांना शिकवायला भविष्यात येणार आहे. 100% जी कंडिशन समोर येणार आहे. आम्ही हे राज्यकर्त्यांची चूक आहे. पार्लमेंटमध्ये आम्ही कायदा केला राईट टू एज्युकेशन. म्हणजे या देशामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक मुलांना शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. तो मूलभूत अधिकारामध्ये आपण बहाल केला. पण त्याच्या बापाला ते शिक्षण परवडतंय का, याचा विचार कधीच करत नाही. एक शाहू महाराज ज्यांच्या संस्थांचं उत्पन्न अतिशय तोकडं होतं, कारण ब्रिटिशांचा अंमल होता. आणि असं असताना सुद्धा शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थांच्या उत्पन्नातील 6% हिस्सा हा शिक्षणासाठी खर्च करत होते. आज आम्ही एवढा त्या काळामध्ये
आज आम्ही एवढा प्रचंड कर देतो सरकारला, महिन्याला जीएसटीच कलेक्शन 1,80,00,000 कोटी रुपये आहे. आणि एवढं आम्ही कर सामान्य माणसं देत असताना शिक्षकांवर खर्च 1.5% सुद्धा नाही आहे. म्हणजे हे विडंबना आहे आणि याची लाज वाटली पाहिजे राज्यकर्ते. आता साऊथ मधलं जर आपण एक राज्य पाहिलं केरळमध्ये, त्यांनी आपल्यापेक्षा उलट केलं, ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण मोफत केलं 100%. आणि आरोग्य आणि शिक्षण आणि ज्याला म्हणतो ना आपण एलकेजी युकेजी तिथपासून 50,000 रुपये ग्रामीण भागामध्ये खर्च यायला लागला. हे जे मुळात धोरणच चुकीचं आहे. आणि म्हणून सरकारनं पहिल्यांदा आरोग्य आणि शिक्षण या गोष्टी मोफतच दिल्या पाहिजे. बंद करा ते सगळं की बहीण आणि लाडका भाऊ सगळं बंद करा ते. आता जे 1,500 रुपये भेटतात ना, त्यांचेच मुलं ज्यावेळेस रिक्षेने जातात, त्या रिक्षाचं भाडं 1500 पेक्षा जास्त असतं. ते बंदच करा सगळं. शिकवा पोरांना फुकट आमच्यात. आणि आजारी पडलेल्या माणसाला कडकडीत भरा करा सरकारच्या पैशाला, एवढंच आमचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे भविष्यात येणारं एक संकट सर असं दिसतं की पाठीमागच्या आपल्या जिल्हा परिषद शाळांमुळेच जे विद्यार्थी शिकले तेच आज बेरोजगार आहेत. आणि बालवाडीपासून जर त्या लेकरांना एवढा खर्च केला आणि भविष्यात त्यांना जर रोजगार नाही भेटला तर समाजामध्ये ती स्थिती फार गंभीर असेल. खरं तर आजही सरकारी शिक्षक जे आहेत ते खाजगी शिक्षण संस्थेतल्या पेक्षा चांगल्या मेरिटचे आहेत. कारण ते मेरिटवर आलेले आहेत, अभ्यास करून आलेले आहेत. आणि त्यामुळं मराठी शाळांचा दर्जा चांगला व्हायला पाहिजे होता. परंतु त्याला ज्या आवश्यक आहेत त्या पायाभूत सुविधा आणि अनावश्यक राजकीय हस्तक्षेप, मग महापालिकेच्या शाळा असो किंवा जिल्हा परिषदच्या शाळा असो, आणि यामुळं त्या शाळांचा दर्जा घसरायला लागलेला आहे. त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि जर मराठी शाळाचा दर्जा वाढला तर आपोआपच प्रत्येक मराठी माणूस हा मराठी शाळेतून आपल्या पोरांना शिकवेल आणि मोफत मध्ये शिकवेल. आणि दुसरी गोष्ट एक अशी आहे की इंग्लिशचं कुठंतरी फार केलं जातं, म्हणजे खूप काहीतरी काय करायचं आहे हो? पण आपल्या मातृभाषेमध्ये ज्या गोष्टी मुलांना समजतात, मी 9वी-10वीच्या वर्गामध्ये जातो, या देशात समजत नसतं. सगळे इतिहास पुरुष काढून बघा, सगळे मोठे महापुरुष बघा, सगळे मातृभाषेत शिकलेले आहेत. त्यांना कधी काय इंग्रजमध्ये न शिकण्याचा कधी त्रास झालेला नाही आहे. कोण सांगतंय असं ते इंग्रजीत न शिकल्याशिवाय माणूस मोठा होतो, पसरवला जातो समाजामध्ये. पसरवला जातो आणि बरोबर पसरवला जातो. आणि त्याचा परिणाम म्हणजे काय होतंय की एकतर आपलं जे फुकटचं शिक्षण होतं ते एकीकडे बंद होतंय आणि दुसरीकडे मातृभाषेतलं शिक्षण पण बंद होतंय त्याबरोबर. निश्चितच. म्हणजे दोन्हीकडे पण आपण तोटा त्याच्यामुळे सहन करतो. तर या गोष्टीवर पालकांना तुमची काय सूचना असेल या व्हिडिओ मार्फत? माझं पालकांना एवढं सांगेन की तुम्ही मराठी शाळेत पोरं घाला आणि ज्या शाळेत तुम्ही आपल्या पोरांना घातलंय त्या शाळेचा दर्जा कसा वाढत यासाठी प्रयत्न करा. यासाठी प्रयत्न करा. निश्चितच. धन्यवाद. आपण पाहिलं सतीश शेट्टी सरांचं बरोबर आहे की आपली जी मातृभाषा आहे त्या मातृभाषेचं शिक्षण देण्याला आपण कधी पण प्राधान्य द्यायला पाहिजे. आणि आपल्या ज्या शाळा बनवल्या सरकारने आपल्या फुकटमध्ये ज्या गोष्टी भेटतात खूप गरिबाचे लेकरं शिक्षणापासून वंचित होतील जर या शाळा वाचल्या नाहीत तर. कारण ग्रामीण भागामध्ये आपण आजही पाहिलं दिहाडी कामगार जे असतात 2 महिने इथं 2 महिने दुसऱ्या ठिकाणी राहतात, त्या लोकांच्या जे मुलं आहेत त्यांच्या शिक्षणापर्यंत आलेले नाही. सरकारने त्यावर काहीतरी इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे होता, नाही की शाळा बंद करणं. असे जे कष्टकरी लोक आहेत त्यांच्या पोरांनी शिकलंच नाही पाहिजे असं सरकारच्या मनात आहे. कारण यांचा चंगळवाद पोचण्यासाठी यांना गुलामांची गरज आहे. आणि ती गुलाम ही गरिबाची पोरं अशिक्षित राहिली तरच मिळतील. तर ते म्हणून हे अधिकृत धोरण आहे सरकारचं की या नव्या चंगळवादाला पोचण्यासाठी त्यांना गुलामांची गरज आहे. म्हणजे गुलाम निर्माण करण्याचं काम कष्टकरी करायला लागलाय, हे दुर्दैव आहे. तर हे होते राजू शेट्टी साहेब, हे शेतकरी नेते म्हणून आपण त्यांना ओळखतो. आपण इथंच थांबू. जय हिंद, जय भारत.